नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीज जी घेत आहोत 2025मध्ये जी एक्झाम होणार आहे तुमची पोलीस भरतीची, त्यामध्ये आपण करंट अफेअर आणि सामान्य ज्ञानची इथे क्वेश्चन घेत आहोत. सराव प्रश्न संच, त्यामध्ये आजचा हा 36वा पार्ट आहे. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय केंद्राने केलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2047, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथं करेक्ट आहे. भारत सरकारने विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट निश्चित केलं आहे आणि याचा अर्थ भारत 2047 पर्यंत विकसित देशांच्या श्रेणीत यावा. जेव्हा देश आपला 100वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल, या दृष्टिकोनात आर्थिक विकास, सामाजिक समता, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय शाश्वतता यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. बघा, 100वा स्वातंत्र्य दिन जेव्हा साजरा करू तेव्हा आपला भारत कसा असला पाहिजे? विकसित भारत असला पाहिजे, असं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत? तर मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. व्ही अनंत नागेश्वरन हे सध्या भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर CEA आहेत, ज्यांनी 2022मध्ये ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. तसंच मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक धोरणे तयार करण्यात, केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजे त्यांचं कार्य काय आहे हे देखील आपण इथे सांगितलेलं आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तेलंगणा, म्हणजेच डी ऑप्शन. तर बघा, भारत सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार म्हणजेच इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार तेलंगणा राज्य स्वतःच्या कर वसुलीत प्रथम स्थानी आहे. याचाच अर्थ काय होतो? तर राज्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग हा स्वतःच्या महसुली स्रोतामधून, जसं की GST, उत्पादन शुल्क, मालमत्ता कर इत्यादी मिळवला जातो. तसंच पुढचा प्रश्न आहे, पहिले रायसिना मध्य पूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अबुधाबी, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, 2023मध्ये कधी झालेलं हे? 2023मध्ये पहिले रायसिना मध्य पूर्व संमेलन अबुधाबी म्हणजे संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात आले होते. आणि हे रायसिना संवाद या भारतातील प्रमुख भूराजकीय तसंच आर्थिक चर्चासत्राचा विस्तार आहे. यामध्ये भारत आणि मध्य पूर्व देशामधील धोरणात्मक सहकार्य, सुरक्षा आणि व्यापार याबाबत चर्चा देखील झाली होती. तसंच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली येथे आहे आणि येथे अनेक महत्त्वाचे सांस्कृतिक तसेच साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात या स्टेडियममध्ये. तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सचिन तेंडुलकर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, खूप इम्पॉर्टंट आपण इथे क्वेश्चन काढलेले आहेत मित्रांनो. करंट अफेअरचे देखील आहेत आणि सामान्य ज्ञान म्हणजे GK जनरल स्टडीचे देखील आपण इथे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. आणि व्हिडिओ पाहताना एखादी नोटबुक किंवा पेन सोबत ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला एक करंट अफेअरचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही थोडक्यात लिहून घेऊ शकता आणि जेणेकरून एक्झामच्या जायच्या अगोदर लास्ट डेला तुम्ही हे रीड करू शकता. तर बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI तर्फे दिला जाणारा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2024 मध्ये सचिन तेंडुलकर यांना जाहीर करण्यात आला होता आणि हा पुरस्कार भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल दिला जातो. सचिन तेंडुलकर यांनी 24 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले होते आणि त्यामुळे त्यांना क्रिकेटचा देव म्हणून देखील आपण ओळखतो. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी अशा प्रकारे त्यांना CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या GDPमध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 16%. तर बघा, भारतीय शेती आणि संलग्न क्षेत्राचा GDPमधील वाटा सुमारे 16% आहे. शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तरीही औद्योगिक आणि सेवा क्षेत्राच्या तुलनेत शेती क्षेत्राचा वाटा तुलनेने आपला कसा आहे? कमीच आहे. सरकार विविध योजना आणि धोरणाद्वारे जसं की PM किसान योजना, PM फसल विमा योजना अशा योजना राबवत असतं, जेणेकरून शेती क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न होतील. त्यामुळे वेगवेगळ्या योजना देखील आपलं सरकार राबवत असतं.
तर बघा आता पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916ला पुण्यामध्ये डॅश डॅशची स्थापना केली होती. तर पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना केली होती. म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला इथे करेक्ट आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 23 एप्रिल 2016 रोजी, ही डेट पण लक्षात असू द्या, 23 एप्रिल 2016 रोजी पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना केली. आणि या चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? भारताला स्वराज्य मिळवून देणे हा होता. होम रूल लीग ही चळवळ लोकमान्य टिळक आणि त्यांच्यासोबत अजून कोण होत्या? तर ॲनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे सुरू केली होती. टिळकांची होम रूल लीग ही कशी होती? प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य भारतात सक्रिय होती. तर ॲनी बेझंट यांची जी होम रूल लीग चळवळ होती ती दक्षिण भारतात कार्यरत होती. तर ह्यामधला फरक देखील समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? तर डेक्कन सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. डेक्कन सभा, पुणा सार्वजनिक सभा ही एक सामाजिक आणि राजकीय संस्था होती जी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1870 मध्ये पुण्यात स्थापन केली. या संस्थेचा उद्देश काय होता? लोकांच्या समस्या ऐकून त्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे आणि समाज सुधारणा करणे हा त्याचा उद्देश होता. तर बघा पुढचा प्रश्न आहे, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे तात्यासाहेब करंदीकर. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. मुळशी सत्याग्रह हा टाटा पॉवर कंपनीने सुरू केलेल्या धरण प्रकल्पाविरोधातील आंदोलन होतं. शेतकऱ्यांची जमिनी बळजबरीने तिथे कसं केलं होतं? अधिग्रहित केल्या होत्या किंवा अधिग्रहित केल्या जात असल्यामुळे पांडुरंग बापट यांनी हा सत्याग्रह सुरू केला होता. त्यांच्यासोबत कोण होता अजून? तर तात्यासाहेब करंदीकर हे देखील त्या आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच हा सत्याग्रह 1920 ते 1924 दरम्यान झाला आणि यामध्ये अनेक सत्याग्रहींना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने डॅश डॅश जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरविले. तर कोणत्या कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरवले होते? जंगलाच्या कायद्याच्या विरोधात. म्हणजेच 3rd ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. ब्रिटिश सरकारने भारतीय जंगलावर कडक निर्बंध लावणारे कायदे केले होते आणि या कायद्यामुळे काय झालं होतं? तर आदिवासी आणि ग्रामीण लोकांना जंगलातील संसाधन जे आहेत त्याचा वापर करण्यासाठी मर्यादा आल्या होत्या. मग याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने जंगल कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे हा सत्याग्रह झाला. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे नेतृत्व केल्यामुळे कारावास भोगला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अवंतिकाबाई गोखले. बघा अवंतिकाबाई गोखले नावाची जी लेडीज आहे तिने सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात अनेक महिलांना एकत्रित करून पुढाकार घेतला होता. अवंतिकाबाई गोखले यांनी मुंबईतील सत्याग्रही गटाचे नेतृत्व देखील केलं होतं आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सत्याग्रह केल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दोराबजी टाटा. म्हणजेच 1st ऑप्शन. तर बघा टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनी ही ची स्थापना दोराबजी टाटा यांनी केली आणि या कंपनीने मुळशी धरण प्रकल्प उभारला होता ज्यामुळे महाराष्ट्रात जलविद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती. तसंच बघा पुढचा प्रश्न पाहूया, टिळक शिवरामपंत यांच्या साक्षीने भारतातील परदेशी कापडाची पहिली होळी डॅश डॅश येथे पेटवली गेली. तर बघा परदेशी कापडाची जेव्हा आपल्या इंडियामध्ये एंट्री झाली होती तेव्हा काही सत्याग्रही होते, त्यांनी अशा प्रकारे त्या कापडांची होळी करवण्याचं ठरवलं होतं. तर पहिल्यांदा कुठे केली? तर ती केली होती पुणे. म्हणजेच 1st ऑप्शन. स्वदेशी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांच्या साक्षीने पुण्यात पहिले परदेशी कापडाची होळी पेटवली गेली. यामध्ये ब्रिटिशांनी भारतात आणलेले परदेशी कापड पूर्णतः जाळण्यात आले जेणेकरून भारतीय लोक स्वदेशी उत्पादनाचा वापर करण्यास प्रवृत्त होतील असा त्यामागचा उद्देश होता. तर बघा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातला बराचसा प्रदेश पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो म्हणून आपला 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. तर पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय? जिथे कमी पाऊस पडतो. मराठवाडा हा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो कारण हा भाग पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेत आहे. त्यामुळे इथे काय होतं? कमी प्रमाणात पाऊस पडतो आणि दुष्काळाचा सामना देखील आपल्याला इथे करावा लागतो. तसं बघा पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ॲनिमोमीटर. म्हणजेच 1st ऑप्शन. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो आणि हे उपकरण मुख्यतः कशासाठी? हवामानशास्त्र आणि संशोधक वापरतात.
तसंच ॲनिमोमीटर विविध प्रकारचे असतात, जसे म्हणजे कप प्रकार आणि हॉट वायर ॲनिमोमीटर हे त्याचे 2 प्रकार देखील आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. आंबोली कुठे आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हे सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे. येथे दरवर्षी सरासरी 7,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि पश्चिम घाटातील इतर भागापेक्षा येथे अधिक पाऊस होतो, कारण ही जागा सह्याद्रीच्या पवन सरणीत म्हणजेच काय तर विंड साईड आहे, त्यामुळे ते जास्त प्रमाणात पाऊस पडतो. तसंच आता पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तापमान, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. हवेतील बाष्प धारण करण्याची क्षमता ह्युमिडिटी कॅपॅसिटी तापमानावर अवलंबून असते. तापमान वाढले की हवेची आर्द्रता धारण करण्याची क्षमता वाढते आणि तापमान कमी झाले की ती क्षमता कमी होते. त्यामुळे गरम हवामान आर्द्रता जास्त असते, तर थंड हवामानात ती आर्द्रता कमी होते. तसंच पुढचा प्रश्न आहे. कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते. तर बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. कोकण जो विभाग आहे, तर हा कोकण विभाग आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला, तर इकडे काय सांगितलंय, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पावसाचं प्रमाण कसं घटत जातं, म्हणजे पाऊस कमी कमी होत जातो तिकडे. कोकण भागात पाऊस प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो आणि हे वारे कसे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील भागाला जास्त पाऊस देतात, पण उत्तरेकडे पावसाचे प्रमाण घटते, म्हणून दक्षिणेकडून उत्तरेकडे पाऊस कमी कमी होत जातो. तर बघा पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अवर्षणग्रस्त पट्ट्यात येतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे धुळे व सोलापूर आणि अहमदनगर व पुणे, म्हणजे ब आणि ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर महाराष्ट्रातील धुळे, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे हे जिल्हे कमी पावसाचा सामना करणाऱ्या अवर्षणग्रस्त म्हणजेच ड्रॉट प्रोन एरियामध्ये किंवा त्या पट्ट्यामध्ये येतात आणि सोलापूर आणि अहमदनगर भागात कमी पाऊस पडतो, कारण हे पर्जन्य छायेच्या प्रदेशात म्हणजेच रेन शॅडो रिजन असं देखील आपण त्याला म्हणतो. धुळे आणि पुणे या ठिकाणी देखील पर्जन्य छायेच्या प्रभावामुळे तुलनेने कमी पाऊस होतो. रत्नागिरी आणि गडचिरोली हे जिल्हे जास्त पावसाचे असल्यामुळे ते दुष्काळग्रस्त नाहीत, परंतु हे मात्र दुष्काळग्रस्त जिल्हे आपण म्हणून ओळखले जातो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 20 क्वेश्चन इथे आपण घेतलेला आहे आणि त्याचं इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील केलेलं आहे. अशा प्रकारे फ्री ऑफ कॉस्ट अनालिसिस तुम्हाला कुठेही भेटणार नाही, जे की आपल्या चॅनलवर फक्त भेटतं. इथून पाठीमागचे जे क्वेश्चन झालेले आहेत, क्वेश्चन येऊन गेलेले आहेत तुमच्या एक्झामला, तेच क्वेश्चन आपण इथे घेऊन त्याचं ॲनालिसिस इथे करत आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा नक्की फायदा होईल. तर व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटते. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.